आज दिनांक 31 मे 2024 मी गजानन भवर सर्वज्ञ कृषी केंद्र यांचा मालक। आज आपण एक अशा पिकाबद्दल बोलणार आहे जी की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती 5 पट सुधारवणारं पीक आहे। तर ते म्हणजे हळद। हळद पिकामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे शेतकऱ्याची जी की हुमणी। या हुमणीसाठी जे आपण दोन प्रकारचे भुंगे असतात हुमणी तयार होण्यासाठी, ते म्हणजे एक नर आणि दुसरा म्हणजे मादी। तर मादी ही जमिनीमध्ये राहते आणि नर हा लिंबाच्या किंवा बाबळीच्या झाडावर राहतो आणि रात्रीच्या टायमाला या नर आणि मादीचं मिलन होते। मिलन झाल्यानंतर तिच्यापासून जे अंडी टाकण्याची प्रक्रिया जी असते ती मादी तयार करते आणि ज्या टायमाला आपल्या हळदीची लागवड होते आणि हळद लागवड झाल्यानंतर पहिली जी कीड लागते ती म्हणजे हुमणी। हुमणी लागल्याच्या नंतर आपली हळदीमध्ये कमीत कमी 70 ते 80% नुकसान होते। हे सर्व शेतकऱ्यांना माहिती। पण आपल्याला हुमणी लागायच्या अगोदर जर किंवा हळद टाकण्याच्या अगोदर जर कीड नियंत्रण करायचं असेल त्याला आपण एकात्मिक कीड नियंत्रण असं म्हणतो। जर एकात्मिक कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्या इथे सर्वज्ञ कृषी केंद्रावर एक ट्रॅप आहे जे की आपण स्वतःच्या माझ्या वावरामध्ये लाईव्ह डेमो घेत आहे आणि डेमो घेऊन आज मी हे ट्रॅप लावणार आहे। ट्रॅप लावल्यानंतर दुसरा जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नर किडे पडतात ते नर किड्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करणार आहे। तर आपण हा ट्रॅप लावायचा कसा हे सांगणार आहे आणि याचे रिझल्ट कसे दिसणार आहेत नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे। पण लावायचा कसा हा या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर हा जे इथं त्याचा लॅम्प आहे जे की लाईट तयार आहे, लाईट आहे। तर लाईट काय काम करते ते जे इथं किडीला जवळ आणण्याचं काम करते। रात्रीच्या टायमाला असा लागतो तो जे की कीड नियंत्रण जे किडीचा जो नर आहे हुमणीचा तो नर अट्रॅक्ट करण्याचं काम या लाईटकडे होते। आणि नर अट्रॅक्ट केल्यानंतर जे दुसरा भाग आहे याचा तो दुसरा भाग आहे असा ट्रॅप आहे जे की याच्यामध्ये हे ट्रॅप आहे। या ट्रॅपमध्ये आपण खाली काहीच जास्त खर्च करायचं काम नाही आहे। या ट्रॅपमध्ये पाणी टाकायचं फक्त आणि जे खायचं गोड तेल असते आपलं गोड तेल 1 किंवा 2 चमचे टाकतो आपण। तर हे 2 चमचे जे आहेत आपण टाकून याच्यामध्ये ठेवणार आहे। फक्त 2 चमचे टाकल्यानंतर याचं काम संपलं आपलं। आता हे जे लाईट ट्रॅप आहे हा लाईट ट्रॅप आपण त्याच्यामध्ये खोसून ठेवणार। तर याच्यामध्ये असं काहीच नाही की हुमणीच येते, याच्यामध्ये हुमणीचा जे नर आहे तो तर येतोच पण याच्यामध्ये थ्रिप्स, तुडतुडे, मावे याच्यासारखे सुद्धा कीड अट्रॅक्ट होतात आणि ती कीड जे आहे ती किडीचे जे भोंगे आहेत ते पूर्ण या पाण्यामध्ये पडून मरतात। तर आज आपण याचा डेमो घेतोय, याचे रिझल्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर हे झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पुढचा व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये नर जे असतात हुमणीचे ते दाखवणार आहे मी। तर ते झाल्यानंतर आपण स्वतः याच्यामध्ये 15 दिवस टाईम आहे आता की 15-20 दिवस आपण हळद टाकण्यासाठी। तर 15-20 दिवसामध्ये जर 70% जरी किंवा 80% जरी हुमणी जर आपल्याला कंट्रोल झाली तर राहिलेली 20% जे आहे आपण दुसऱ्या औषधानं किंवा केमिकलनं काहीतरी कमी करू शकतो। पण 100% यानं आपल्याला उपयोग होणार आहे। आणि पुढचा जे व्हिडिओ आहे आपण जेव्हा हुमणीचे नराचे जे किडे पडतील त्या टायमाला करणार आहे। आणि काही जर प्रॉब्लेम असतात नंतर मी तुम्हाला नंबर आणि माझा जे दुकानचा शॉप आहे ते पण सांगणार आहे। त्याच्यामध्ये माझा नंबर 8600305741 असा आहे। आणि माझं सर्वज्ञ कृषी केंद्र जे आहे सर्वज्ञ कृषी केंद्र हिंगोली जवळा पळशी रोड HP पेट्रोल पंपाच्या समोर इथे आहे। काही जर अडचण आल्यास हळदीबद्दल काही अडचण आल्यास तुम्ही तिथे येऊन भेटू शकता। धन्यवाद।